ध्यानमलं गुरुमूर्ती पूजामलं गुरुपद मंत्रमलं गुरु वाक्य मोक्षमलं गुरु कृपा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज आपली भेट घेण्याच्या मागे उद्देश की महाराष्ट्र शासनानं माझी 23 तारखेला औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्या आहेत महाराष्ट्रामधल्या त्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून माझी महाराष्ट्र शासनाने माझी नेमणूक केली आणि त्या अगोदर 15 एप्रिलला माझी महाराष्ट्र राज्याच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी शासनाने नेमणूक केली। म्हणून पहिल्या प्रथम सरकारचे मी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की ज्यांनी माझ्यावर जिम्मेदारी सोपवली या राज्याची। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि स्वच्छता विभागाचे गुलाबरावजी पाटील आणि राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर आणि या आता जी माझी निवड झाली याचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा साहेब यांनी माझ्यावर ITIमध्ये जाऊन मार्गदर्शन करण्याची एक जिम्मेदारी महाराष्ट्राची माझ्यावर सोपवलेली आहे। त्यानिमित्तानं दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता करणे, दशसूत्री कार्यक्रम पहिलं स्वच्छता, या स्वच्छतेपासून नाना रोग नाहीसे होतात। 360 रोगापासून मुक्त होण्यासाठी स्वच्छतेची गरज आहे। म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मोठ्या प्रेमानं आपल्या भजनाच्या माध्यमातून सांगितलं, चल चल भाई करो सफाई, कूड़ा कचरा साफ करो आणि बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर सुंदर आज करो। खूप दिवसापासून हे काम थांबलेलं आहे, आपल्याला सर्वांना मिळून हे काम करायचं आहे। म्हणून राष्ट्रसंतांनी सर्वांना हाक दिली, देशातील सर्व देशप्रेमीवासियांना हाक दिली, शेतकऱ्यांनो चला, मजुरांनो चला, सावकारांनो चला, करू खेड्याची सुधारणा काही हो। अशा उद्देशाने त्याने गाडगे महाराजांनी हातामध्ये खराटा घेऊन झाडू घेऊन त्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पिंजून काढला आणि ही स्वच्छता करत करत एक प्लॅस्टिक बंदीचा कार्यक्रम मी हातामध्ये घेतला। ज्यावेळेस माझी निवड झाली त्यावेळेस प्रधान सचिवाशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं, महाराज एक प्लॅस्टिक बंदी ही जर झाली तर खूप चांगलं होईल तुमच्या माध्यमातून। तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की काय हरकत नाही, प्लॅस्टिक बंदीचा एक कार्यक्रम हातामध्ये घेऊ, कारण प्लॅस्टिकला फार मोठं आयुष्य आहे, माणसाला कमी आयुष्य आहे, मात्र प्लॅस्टिकला जास्त आयुष्य आहे। म्हणून त्याचं विघटन कोणा शेतामध्ये टाकलं तरी ते विघटन होत नाही आणि त्याच्यापासून जसे आता आपल्याला पात्र आहेत त्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी भंडाऱ्याचे कार्यक्रम होतात, लग्नाचे कार्यक्रम होतात, त्या ठिकाणी पात्र येतात जेवण्यासाठी आपल्याला गरम गरम। आताच तुम्ही म्हणले बा गरम थोडंसं, तसं गरम प्रत्येकाची इच्छा झाली आणि ते गरम भात आला किंवा गरम भाजी आली तर ते बारीक बारीक त्या प्लॅस्टिकचे जे कण आहेत त्या भातामध्ये जातात, भाजीमध्ये जातात आणि ते हळूसं आपल्या हृदयाला अटॅक करतात, मोठमोठ्या बिमाऱ्या त्याच्यापासून होतात। ही बिमारी होऊ नये यासाठी प्लॅस्टिक बंदीची मी हाक फार मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये देत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी मला प्रथम सांगितलं, महाराज तुमची ब्रँड ॲम्बॅसेडरपदी नेमणूक झाल्यानंतर तुम्ही प्रथम काय करणार। मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाण आता देवस्थानाकडे पब्लिक वळत आहे, तर त्या देवस्थानामध्ये कचरा करणे, घाण करणे, घाणीपासून अनेक महामाऱ्या निर्माण होतात। ही महामारी होऊ नये म्हणून मी या राज्यामध्ये देवस्थानाची स्वच्छता करण्याची मोहीम हातात घेतली आणि बरेच जिल्हे माझे झालेले आहेत, अनेक जिल्हे काय आहेत आणि त्यामध्ये पुन्हा ITI परत माझ्याकडे आल्यामुळं मी ITIची सुद्धा एक स्वच्छता करणं, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम माझ्या माध्यमातून मी करत आहे। पहिलं स्वच्छता, नंतर शिक्षण परिषद मी उभारली। शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आता ह्या ITIमध्ये आता नवीन होणारे जे उद्योजक आहेत त्यांना आपल्या नोकरीपुरतं मर्यादित न राहता उद्योजक हा म्हणजे आपल्या राष्ट्राचा फार मोठा पाय आहे आणि या देशाचा सर्वे केल्यानंतर जे जास्त शिक्षण घेतात, UPSC एक्झाम दिली तर तो एखादा छोटा जिल्हा सांभाळतो, मात्र एखादा उद्योजक मात्र पूर्ण देश सांभाळतो, राष्ट्र सांभाळतो, कमी जरी शिकलं तरी। ही फार मोठी किमया या उद्योजकामध्ये आहे आणि म्हणून माणूस उद्योगम पुरुष लक्षणम, माणूस उद्योगी असणं गरजेचं आहे। म्हणून या उद्योजकासोबत मला चर्चा आणि संवाद करण्याचं भाग्य मला मिळालं
आणि त्या ठिकाणी मी सतत ITIमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर ते स्वच्छताची मोहीम झाल्यानंतर संघच एखाद्या ITIमध्ये जाणं आणि त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करण्याचं, शिक्षणाचं, एज्युकेशनचं महत्त्व पटवून देणं आणि परिश्रम करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे काही नसताना त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन ते भारतरत्न झाले आणि आपणही परिश्रमातून वाचाल तर वाचाल म्हणून शिक्षण परिषद उभारली. तिसरं वृक्षारोपण. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एक वृक्षारोपण, सतत कीर्तन करणे, झाडू मारून गाव झाडू मारणे, नंतर कीर्तन करणे आणि एखादं झाड लावणे. आणि झाड लावत असताना वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या हिशोबाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर वृक्षारोपणाचं काम हातामध्ये घेऊन लग्नाच्या निमित्तानं तुम्ही वृक्षारोपण करा. त्यानंतर अभिष्ट चिंतन सोहळे खूप मोठ्या प्रमाणात साजरे होतात. अनेक खर्च होते त्याच्यावर. झाडाची किंमतच अशी काय आहे, आपण गेल्याबरोबर एखादं वृक्ष लावू शकतो. त्यासाठी हे प्रदूषणमुक्त राज्य करण्यासाठी आपल्याकडं वृक्षारोपणाची नितांत गरज आहे. आणि म्हणून आपला आश्रमसुद्धा त्या एका वृक्षाच्या एक झाडाझुडपामध्ये आपला आश्रम असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक लोक येण्याची तळमळ करतात की त्यांना असं वाटते की आपण जर महाराजाच्या आश्रमामध्ये जर गेलो, तिथली हवा, सतत गोळी खाणारा माणूस, दवाखान्यातल्या गोळ्या खाणारा माणूस जर आमच्या आश्रमामध्ये 15-20 दिवस जर राहिला तर त्याची ती गोळी बंद होते. ही किमया आपल्या आश्रमाची आहे. कशामुळं? तर केवळ वृक्षारोपणामुळं हे महात्म्य आहे. त्यानंतर महिला सक्षमीकरणाबद्दल, महिला ह्या सक्षम झाल्या पाहिजेत हा उद्देश घेऊन मी फिरतो या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर व्यसनमुक्ती. दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 9मीला व्यसनदहन हा कार्यक्रम घेतो. आणि व्यसनदहन कार्यक्रम घेत असताना या देशामध्ये अनेक रावण दहन करतात, मात्र मी रावण दहन न करता व्यसन दहन करत असतो. आणि मला या देशाला आणि राष्ट्राला माझी कळकळीनं सांगणं आहे की तुम्ही हे रावण दहन न करता व्यसन दहन करा. ही माझी त्यांना कळकळीनं एक माझं आध्यात्मिक गुरु या नात्यानं माझं एक मत आहे. सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की बाबा तुम्ही हे व्यसन दहन करा, बाकी कोणतं प्लॅस्टिक बंदी करा. असे कार्यक्रम तुम्ही दसऱ्याच्या निमित्तानं तुम्ही करा. एक नवीन काम हातामध्ये घ्या जेणेकरून आपलं राष्ट्र सुखी होईल, बलशाली बनेल. देश घडल्याशिवाय आपण घडणार नाही. यासाठी आपण हे घडण्यासाठी ही तळमळ आपल्याकडे लागेल. त्यानंतर व्यसनाच्या नंतर पाणी अडवा पाणी जिरवा ही एक सुद्धा मोहीम मी हातात घेतली. रक्तदान शिबिर आणि अन्नछत्राचा कार्यक्रम. कोणी माणूस आला तर आपल्या आश्रमात उपाशी जात नाही. अधिक मासामध्ये मी माहूर पूर्ण चुलबंद केलं होतं 1 महिना. आता कोण्या या नवरात्रामध्ये चुलीवरचा स्वयंपाक संध्याकाळी किती वाजता पूर्ण डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, ST महामंडळ डिपार्टमेंट, हे सगळं डिपार्टमेंट आपल्यापाशी येऊन तृप्त झालं 9 दिवस. आणि किती वाजता आलं तरी आपल्यापाशी असं टाइम टेबल लावलेलं नाही की तुम्ही इतक्या वाजता जेवण आणि इतक्या वाजता बंद होईल. हे माझ्याकडे हिशोब नाही. चटणी भाकर जरूर मिळेल आपल्या आश्रमात. मी तूपपोळी देत नाही असं म्हणत नाही, मात्र त्याला भाकर भेटल्याशिवाय राहणार नाही. कन्या घुगरी का होईना आपल्या आश्रमात जरूर भेटेल. 3:30 वाजता काही माणसं आली कर्मचारी, ज्यावेळेस तो 3:30 वाजता आश्रमात येतो म्हणजे याचा अर्थ मी समजून घेतलं की याच्या पोटाला भूक लागलेली आहे. तो माणूस भूक लागली. माणूस श्रीमंत असो या गरीब असो, भूक हे सर्वांची सारखी असते. म्हणून त्यांचा आत्मा ओळखून माझे सगळे भक्तगण मोठ्या प्रेमानं त्यांना जीव देतात. आणि ते विनामूल्य काही न घेता तुम्ही तर हे दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे. पावती बुक घेऊन आम्ही कुठेही आश्रमात माणूस कोणी बसत नाही. ही आपल्या आश्रमाची ख्याती आहे. म्हणून पत्रकार साहेबापुढे मला सांगण्याचा एक अभिमान वाटतो की ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. राज्याचं ब्रँड अँबॅसेडरपदी नेमणूक केल्यानंतर सुद्धा 1 रुपयाचं मी मानधन स्वीकारलं नाही. हे सुद्धा मला सांगायला आनंद वाटतो तुमच्या समोर. प्रधान सचिव मला सांगितले 1-2 जर भजनं आले एखाद्या माणसाला राष्ट्रावरचे, पंचायत समितीला जर ॲप्लिकेशन दिलं 5,000 रुपये महिना सुरू होतो. हे तुम्हाला मान्य आहे पत्रकार म्हणून. मात्र महाराष्ट्राचा ब्रँड केल्यानंतर मी 1 रुपयाचं मानधन घेतलं नाही. आणि पोलीस संरक्षण सांगितल्यानंतर ते सुद्धा मी घेतलं नाही. मला म्हणले पोलीस संरक्षण महाराज. मी म्हणलं त्यांना ईश्वराचं नामस्मरण करणाऱ्या माणसाला कोण्या शत्रूची भीती नसते. म्हणून मरणाला तो घाबरत नाही कधी. मरण हे तयार आहे.
त्यावर समाधान झाले ते. नंतर मी हे जरी झालो, महाराष्ट्र राज्याचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मार्गदर्शक जरी झालो, तरी याच्यामध्ये सुद्धा मी काही स्वीकारलेलं नाही. जशी जशी मला सेवा होईल त्या पद्धतीने एक राष्ट्राची सेवा करण्यासाठी गाडगे महाराजांनी एक पैसा घेतला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारत चीनचं युद्ध होत असताना आपल्या सैनिकांना बळ आणण्यासाठी त्यांनी सुद्धा 1 रुपयाचं काही घेतलेलं नाही. त्यांनी राष्ट्रसेवा केली. आणि साधू हा काही न घेणारा आणि कोणाला न लुबाडणारा असा साधूची नितांत देशाला गरज आहे असं मी त्यांना पटवून दिलं. आणि त्यानंतर या दशसूत्रीच्या माध्यमातून असे अन्नछत्राचे कार्यक्रम मी उभे केले. आणि त्यानंतर शेतकरी आत्मचिंतन, अनेक शेतकरी आता आपल्या मुखेडमध्ये तळटे साहेबांना मी फोन केला होता त्यावेळेस की तुमच्याही पत्रकाराच्या माध्यमातून आज त्या रावणगाव आणि हसनाळी या गावात तुमची भेट पत्रकार म्हणून तुमच्या सगळ्यांची तेथे गेली. सर्व पत्रकारांचं याबद्दल मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. अतिशय सुंदर असा उपक्रम तुम्ही राबवलात. म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या पत्रकारांचं एक फार मोठं नाव या राज्यामध्ये झालं की ज्यांनी हे काम करत असताना ते सुद्धा त्या ठिकाणी जातात, हे त्यांना कौतुकाची गोष्ट आहे. म्हणून मी तुमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, तुम्हाला भावी शुभेच्छा देतो की अशाच प्रकारचे कार्यक्रम तुमच्या हातून घडू. तर त्या मी हसनाळीमध्ये आणि रावणगावमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष माणसं तिथले माझ्या गळ्याला पडून रडू लागली. तर माझ्याकडे देण्यासारखं काही नव्हतं. एक मी प्रसाद आणला होता माहूरचा, मी एवढा प्रसाद त्यांना दिला आणि पोळ्याचा दिवस म्हणजे त्या ठिकाणी मी साजरा केला. आणि आजही या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये अतिशय शेतकऱ्याची दयनीय अवस्था झाली. त्यांना मी एकच सांगितलं की आता टोकाचं पाऊल घेऊ नका. ज्यावेळेस कोणती घटना माणसावर येत असते त्याच्या पाठीमागे काहीतरी भूमिका परमेश्वराची चांगली असते. याच्यातून फक्त तुम्ही आयुष्य चांगलं टिकवा आणि समाधान राहा. पुढे काहीतरी आपलं चांगले होण्याची वेळ आलेली आहे. तर ते सांगितले की महाराज, माहूरच्या आश्रमात एवढी दयनीय अवस्था असताना माझं बोलणं ऐकून ते म्हणले की आम्ही जरूर तुमच्या आश्रमात येतो. माझ्या डोळ्याला अश्रू आले हो. मी म्हणलं आताच येऊ नका, थोडं तुम्ही समाधान राहून नंतर या, असं मी सांगितलं त्यांना. म्हणून हे सुद्धा शेतकऱ्याबद्दल 2 मिनिटाचं काम मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कीर्तनाच्या माध्यमातून हे काम करत असतो. आणि बुवाबाजी आणि अंधश्रद्धा हा एक विषय माझा आहे. म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वर हा कोण्या मंदिर मस्जिद कुठं नाही. परमेश्वर हा फक्त आपल्यामध्ये आहे. ज्याला देव हा माणसामध्ये देव आहे असं ज्याला कळालं त्याच्यासारखा भाग्यवान माणूस या देशात कोणी नाही. मात्र परमेश्वर हा कुठंतरी दुसरीकडे शोधत आहात, हे आपलं दुर्दैव आहे. तुम्ही माणसात देव शोधा. ज्यावेळेस चोर चोरी करतो, मंदिराची दानपेटी, तर दानपेटी चोरत असताना चोर कधीच देवाला भीत नाही हो. त्याला कसं कळलं असेल याच्यात देव नाही ते. त्यानं फक्त CCTV कॅमेराला घाबरतो. म्हणजे याचा अर्थ त्या देवापेक्षा संविधान मोठं दिसलं मला. ते कायद्याला भी आलंय, मला कोणी भेटल काय म्हणून. मात्र तो त्या परमेश्वराला घाबरत नाही. परमेश्वर हा फक्त माणसात आहे आणि तो गुप्त रूपानं वास करतो. ती एक अदृश्य शक्ती आहे. फक्त तुमच्यामध्ये कोणतंही काम करतो म्हणायची जर तुमच्यामध्ये जर शक्ती असेल आणि तुमच्यामध्ये जर ते बळ आलं, मी हे काम करतो, तर जरूर तुमचं काम झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद फक्त माणसात आहे. जर आता मी माझे पैसे देतो, मी तुम्हाला 5 रुपये, मी माझे 10 रुपयाची नोट एक मी तुम्हाला देतो समजा, आणि मी तुम्हाला सांगितलं ही 10 रुपयाची नोट माझी आहे आणि तुम्हा पत्रकारांना सांगितलं ही इस्त्यात टाका, टाकता का कोणी? टाकत नाही. आणि तेच जर समजा मी म्हणलो की बाबा आता तुमच्या जोडप्याला येऊन बसायचं आहे यज्ञाला आणि तूप मात्र इस्त्यामध्ये टाका, तर 1 किलो नाही महाराज आम्हाला घडते 5 किलो टाकतो. 1200 रुपये किलोचं भेटालंय तुम्हाला, ते पैसे नव्हत काय? मग हे पैसे मला तुम्ही घाबराल्या, बरं मजा द्यालो ना तुम्ही, तुम्हाला हे तुम्ही घेत नाही. म्हणून परमेश्वर हा फक्त माणसाशिवाय कुठं वास करत नाही. 84 लाख जीवामधून माणूस हा बुद्धिवान प्राणी आहे. आणि एवढा बुद्धिवान प्राणी असताना सुद्धा माणसावरचं प्रेम कमी होत चाललंय. तुम्ही अगोदर माणसं जोडा. जे साने गुरुजीने सांगितलंय, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. मला बघितल्यानंतर लोक म्हणतात हे नास्तिक. मी नास्तिक नाही, मी आस्तिकच आहो. मी परमेश्वराला मानणार आहोत. परमेश्वराच्या नामस्मरणाच्या बळावरच मी हे सगळं या राज्यात काम करतो.
मात्र परमेश्वराला बाकी कोणत्याही कर्मकांडाची गरज नाही. परमेश्वराला फक्त तुमच्या प्रेमाची गरज आहे, तुमच्या श्रद्धेची गरज आहे. आणि तुमची श्रद्धा कशी आहे याच्यावर परमेश्वरा आपल्याला पावते. एक आदर्श शक्ती आहे, न दिसणारी चैतन्य शक्ती आहे, ती आपल्याला जागृत करते. म्हणून अंधविश्वास बुवाबाजीमध्ये आज सगळे महाराज तुम्ही बघत आहात देशामध्ये. पहलगाम येथे हमला झाला. या देशातल्या सगळ्या महाराजांना, पंचांगण कळणाऱ्या महाराजांना एकाही महाराजाला कळालं नाही का हो की पहलगाम येथे हमला होणार आहे, तिथं आपली सुरक्षा वाढवली पाहिजे. कुठे गेलं तुमचं पंचांगण? कुठे गेलं? कोणाच्या पर्ची सांगता तुम्ही? बारीक सगळ्या शेतकरी माणसाच्या पर्ची सांगता. मग या सगळ्या मोठ्या लोकांच्या पर्ची का सांगत नाही तुम्ही? देशाची पर्ची का सांगत नाही? हे का कळालं नाही तुम्हाला? म्हणून भविष्य हे कोणी जरी सांगत असेल तर मी भविष्य सांगत नाही, भविष्य तुमचं घडून देण्याचं काम या माध्यमातून जरूर मी करतो. आणि तुमचं सुद्धा भविष्य हे नावामध्ये नाही. आता नावात जर राहिलं असतं तर ते साहेब, राम आणि रावण दोघांची रास एकच आहे. एकाचं नाव सारखंच आहे आणि एकाचं नाव नको आहे. रास एकच आहे की मग काय फरक पडला? परंतु हे पंचांगण कागदावर तयार झालेलं हे सगळं. या कागदाचा शोध 2-2.5 हजार वर्षापूर्वीच आहे ना. माणूस तर अनंत युगापासूनचा आहे. कार्यक्रम किती दिवस चालणार आहे तुमचा शाळा ITI कॉलेज मधला? सारखंच आता. म्हणजे काही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असं काही नाही. आता जसं जसं मी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी हळूहळू पूर्वनियोजित असणार आहे का? नाही, पूर्वनियोजित नाही. आता सांगत जायचं नाही, पूर्वनियोजित नाही. पूर्वनियोजित करायला म्हणजे त्याला काही लागते, म्हणजे पूर्वनियोजित नाही. जसं म्हणजे तारीख राहिली एखाद्या साध्या भक्ताची, भोळ्या भक्ताची, मुंबईत तारीख झाली की मुंबईतल्या ITIला जाऊन भेट देणे, म्हणजे त्यात हिशोबावर आहे. आणि 17 सप्टेंबरला कालच्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत एक स्वच्छतेचा उत्सव मी साजरा केला. आणि 17 तारखेला शेणगाव तालुका तिथून पदयात्रा काढली. औंढा नागनाथ येथे कार्यक्रमाची सांगता केली. 17-18 पूर्ण मराठवाडा मी पिंजून काढला. मग त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, असे अनेक जिल्हे मी त्यावेळेस करून कार्यक्रमाची सांगता 2 ऑक्टोबरला किनवटमध्ये झाली. आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या उपस्थितीमध्ये 7 वाजता ते उपस्थित झाले आणि स्वच्छता अभियानाची कार्यक्रमाची त्या ठिकाणी मी एक स्वच्छतेचा उत्सवाची सांगता केली. तर असे हे कार्यक्रम. यामध्ये तुम्ही एकटेच करणार आहेत का मार्गदर्शन? आणखीन कोणी सोबत राहणार आहे? असे भक्तगण राहतात, मात्र ते स्वच्छतेला राहतात. मार्गदर्शक मीच एकटा. साधारण किती घंट्याचं असते? एका कॉलेजमध्ये गेले समजा, नांदेड ITIला तुम्ही आले, तिथं तुम्ही किती वेळ मार्गदर्शन करता? 1 तास बोलायचं आणि 1 तासामध्ये स्वच्छता आणि परिसर पाहायचं. आता म्हणाले रावण जाण्यापेक्षा व्यसन धन. हा, व्यसन. रावण जाण्याच्या दिवशी तुम्ही दिसायला मला का फोटो? हा, रावण जाळू नका, व्यसन जाळा. हो, असं आपलं म्हणणं आहे. हो. आता रावण जाळताना एका फोटो दिसायला तुम्ही? नाही, रावण नव्हते, व्यसनच होईल. व्यसनचे स्टिकर व्यसन प्रतिकात्मक व्यसन केले. हा, व्यसनच सगळे. त्याला बिड्या काढे झालाय. नाही, ते व्यसन फोटो पाहून रावण व्यसन बारीक सगळे व्यसनच. व्यसन मोठं करायला पाहिजे. रावण दशमुखी असते. व्यसन असं मोठं करायला पाहिजे. नाही दिसायला थोडं चष्मा नाही, ते व्यसनच होईल. घ्याच बाईट कळलं.